व्हेजिटेबल राईस बनवण्यासाठी मी घेतलं आहेत सोललेले मटार, बारीक चिरलेला बटाटा, एक बारीक चिरलेला कांदा, त्यानंतर गाजर, फरसबी, मका, आलं लसूण पेस्ट, त्यानंतर लवंग, त्यानंतर धने, जिरे आणि बडीशेप थोडंसं मी असं कुटून घेतलं आहे आणि मिरी पण थोडीशी मी बारीक करून घेतली आहे. त्यानंतर मी बासमती राईस आहे ना छान असे धुवून ते निथळत ठेवले आहेत. त्यानंतर मग कढईत छान असं 2 मोठे चमचा तेल घातलं. त्यात कांदा छान असा परतवून घेतला. कांदा थोडासा मस्त फ्राय झाला ना की त्यानंतर सगळ्या भाज्या एकत्र करायच्या. त्यानंतर मग आलं लसूण पेस्ट घालायची आणि एकदा छान असं तेलावर ना पूर्ण परतवून घ्यायचं ते. त्यानंतर मग त्यात आपल्याला लवंग घालायचं आहे. त्यानंतर आपण जी बारीक केलेली मिरी पावडर आहे, पुन्हा धने, जिरे आणि बडीशेपची जी पावडर आहे ना ती पण घालायची आणि पुन्हा मस्त असं एकत्र करून घ्यायचं आणि एक थोडीशी अशी वाफ काढून घ्यायची त्याच्यावर, म्हणजे तेलावर छान परतलं जातं ते. त्यानंतर आपण जे निथळत ठेवलेले तांदूळ आहेत ना ते घालायचे त्यात, पण त्याच्या आधी ना थोडीशी साखर घालायची. सो हे तांदूळ घातले ना की ते पण आहे ना छान असे तेलावर परतून घ्यायचे. तर असं केलं ना की काय होतं माहिती आहे, भात आहे ना एक तर फळफळीत पण होतो आणि भात तुटत नाही, असा अख्खाच्या अख्खा राहतो. सो हलकंसं म्हणजे 2-3 मिनटं झाकण ठेवायची आणि एक वाफ काढून घ्यायची आणि पुन्हा असं ते त्याच्यावर असं चमचा मारून घ्यायचा. त्यानंतर मग पाणी ॲड करायचं. सो पाणी आता तुम्ही जो कुठला तांदूळ यूज करता त्यानुसार पाण्याचं प्रमाण बघा. तर मी इथे बासमती राईस यूज केला आहे. दीड ते 2 वाटी मी यूज केला आहे. सो मी तेवढंच पाणी घातलं आहे. पुन्हा हे सगळं एकत्र करायचं, वरून छान असं मीठ घालायचं आणि झाकून ठेवायचं आणि मग हे बघा मस्त आपला फळफळीत असा व्हेजिटेबल राईस तयार आहे. अतिशय सुंदर लागतो. तुम्हाला हवं असेल ना तर गरम असेल तेव्हाच मग तुम्ही तूप किंवा थोडंसं बटर घातलात तरी चालतं, म्हणजे काही जणांना नाही तर एकदम असं ते सुकं लागतं ना. सो फॉर दॅट तुम्हाला रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा. थँक्यू.